नमस्कार रसिक हो. नमस्कार. ठाणे आर्ट गिल्ड, टीम नाटक बारोमास आणि लोकसत्ता.com यांच्या वतीने हा जो काही कथा अभिवाचनाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम सुरू आहे, त्या उपक्रमामध्ये मी आणि ऐश्वर्या आज आम्ही दोघं मिळून तुमच्यासाठी एक छानशी कथा वाचणार आहोत. बपू काळे यांच्या मोडेन पण वाकणार नाही या कथा संग्रहातली पप्पा ही कथा वाचणार आहोत आणि अगदीच खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मला ना या उपक्रमाची संकल्पना ज्यांना सुचली आहे त्या टीम नाटक बारोमासच्या टीमचं अत्यंत कौतुक करावं असं वाटतंय. कारण ही अशी आगळी वेगळी कल्पना या लॉकडाऊनच्या काळात आपण सगळेच या आपापल्या घरामध्ये आहोत, तर आपल्या मनोरंजनासाठी म्हणून मनोरंजनाबरोबरच एक बुद्धीला एक खाद्य म्हणून हा कथा अभिवाचनाचा उपक्रम त्यांना सुचलेला आहे आणि त्यासाठी त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि त्याचबरोबर या चांगल्या संकल्पनांना नेहमीच सहाय्यभूत ठरणारे ठाणे आर्ट गिल्ड आणि या संस्थेचं आणि लोकसत्ताचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप आभार त्यांचे. मला असं वाटतं की लॉकडाऊनच्या काळात आपण अगदीच घरात खूप कंटाळून जातो, त्यावेळेला आपल्याच फील्डचे असे आचार विचार देवाणघेवाण जी काही होते त्यांनी थोडीशी एनर्जी येते आणि मला असं वाटतं की रुटीन लाईफ मध्ये आपण आपल्या फील्डशी आपल्या आवडीशी कनेक्टेड आहोत हेही कुठेतरी आपल्याला रजिस्टर होतं आणि एक ऊर्जा मिळते जगण्यासाठी. खरंय. आणि तसंच मला असं वाटतं की या कथा आपण त्याचं उत्तम सादरीकरण आतापर्यंत आपण ऐकलंय आणि खूप मान्यवर सेलिब्रिटींकडनं या सगळ्या कथांचं अभिवाचन झालेलं आहे. त्याबरोबरच नवोदित कथाकारांनी देखील त्यांच्या कथा आपल्या समोर सादर केलेल्या आहेत. तर याच्यातनं मला असं वाटतं की खूप ह्या आपल्यावर जे सगळ्यांवर संकट कोसळलेलं आहे त्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला जी मानसिक ऊर्जा आवश्यक आहे त्या ऊर्जेचा स्रोत मला वाटतं या उपक्रमातून आपल्याला मिळतोय आणि त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घेऊया सगळ्यांनी. हे जे विचारांचं आदान प्रदान होत आहे त्या विचारांचं चिंतन करूया, त्या विचारांचं मनन करूया आणि या उपक्रमाचा खूप चांगला उपयोग या लॉकडाऊनच्या काळात आपण करून घेऊया. उदय आलेला आहे. उदय हाय. हाय उदय हाय. उदयनेच खरं तर आमची नावं या उपक्रमासाठी सुचवली. सो उदय खूप खूप थँक्स तुला की आम्हाला देखील या उपक्रमामध्ये सहभागी होता आले या निमित्ताने. अमित नमस्कार. शिरीष हॅलो. हाय शिरीष. मला असं वाटतं की कथा हा एक असा साहित्याचा भाग आहे की जो आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो आणि कथा लिहिलेली असते पण त्यातली पात्र किंवा त्यातलं जे वातावरण आहे ते आपण आपल्या पद्धतीने समोर उभं करतो आणि त्याचा एक वेगळाच आनंद आपण घेतो. म्हणजे कथाकाराला जे सांगायचं असतं त्या चित्राच्या पलीकडे जाऊनही एखादं चित्र आपल्या मनात उभं राहू शकतं आणि त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट मिळू शकतो आणि आपल्याला त्यातनं बऱ्याच गोष्टी सापडू शकतात एका साध्या कथेतून सुद्धा, त्या साध्या कथासूत्रातून सुद्धा. हो, मला असं वाटतं की अभिवाचन या कला प्रकाराची तीच एक गंमत आहे की नुसत्या वाचनातनं तुम्हाला तो सगळा माहोल त्या कथेमध्ये कथाकाराने जो मांडलेला आहे तो माहोल आणि ती पात्र तुम्हाला ती सगळी उभी करायची असतात. आम्ही आज जी तुमच्यासमोर कथा वाचणार आहोत त्यामध्ये देखील बपू काळेंनी अतिशय उत्तम विषय नात्यांच्या संदर्भातला हाताळलेला आहे. खूप हृदयस्पर्शी असा विषय आहे. तर मला असं वाटतं की आपण अभिवाचनाला सुरुवात करूया ऐश्वर्या. तर आम्ही आपल्या समोर आज वाचणार आहोत, सादर करणार आहोत बपू काळे यांच्या मोडेन पण वागणार नाही या कथासंग्रहातील कथा पापा. वर्तमानपत्राची सुडी लक्ष्मणनं समोर आणून ठेवली. मी यंत्रवत हात पुढे केला. सगळ्या संवेदनाच खरं तर बधीर झाल्या होत्या. म्हणजे इतक्या की वर्तमानपत्र उघडणारा हात माझा की आणखी कुणाचा याचाच काही काळ संभ्रम पडला. सगळ्या वर्तमानपत्रवाल्यांनी छायाचित्रासकट पहिल्याच पानावर बातमी दिली होती. नानासाहेब देशमुख यांचं दुःखद देहावसान. त्या फोटोकडे आणि रकानेच्या रकाने भरून आलेल्या मजकुराकडे मी पाहत बसले. त्या मजकुराचा अर्थ डोक्यात शिरतच नव्हता. अक्षर पण चित्रासारखी वाटत होती आणि ती अक्षर समजली असती तर याचा फारसा काय फरक पडला असता.
नानासाहेब देशमुखांचं जीवन वृत्तांत त्या वर्तमानपत्रवाल्यांनी देशमुखांच्या खुद्द मुलीलाच काय सांगावा. नानासाहेब देशमुख ह्या नावाचे लक्षाधीश गृहस्थ माझे वडील आता होते असं म्हणायला हवं. काल सकाळी 11:30 वाजता देशमुखांनी इथली यात्रा संपवली. अंत्ययात्रा दुपारी 4 वाजता निघाली आणि काल संध्याकाळी 7 वाजता सगळं संपलं. अफाट कर्तृत्वशाली, दानशूर, प्रेमळ अशा वर्तनाचे देशमुख जडरूपानं पण ह्या जगात राहिले नाहीत. आत्ता अगदी या क्षणी काय वाटतंय हे मी कसं सांगू. सगळ्या आयुष्याचा गुंताच झालाय. खऱ्या भावना, माया, प्रेम, वात्सल्य कशा कशाचा उलगडाच होत नाही. हे शब्द तरी कसे तयार होतात, कोण करतं, काही उमजत नाही. जन्मदात्या आईबद्दल, बापाबद्दल अगदी प्रथम मुलाला जे काही वाटलं असेल किंवा आई बापांना अपत्याला पाहून जे काही वाटलं असेल त्याला वात्सल्य म्हणायचं. हे खरंच प्रथम कुणी ठरवलं असेल, का ठरवलं असेल. त्या भावना, तो शब्द जर अख्ख्या जगानं, मानव जातीनं मान्य केला असेल तर मग मला देशमुखांबद्दल ते तसं का वाटलं नाही. संस्कारांचा परिणाम एवढा जबर असतो. मग ज्याला रक्त रक्त म्हणतात त्याचं काय. सगळ्या संकेतांना झुगारून देऊन रक्ताकडे रक्त धावायला हवं. हे हवं आणि ते हवं. खरं काय हवं ते जिंदगी संपली तरी कळत नाही. केव्हा केव्हा काय हवं ते कळतं, पण ते कधीच मिळणार नाही हे पण समजतं. नानासाहेब देशमुखांचं असंच झालं. पैसा होता, पद होती, नाव होतं, लौकिक होता, शिक्षण होतं, संस्कार होते, सरकार दरबारी मान होता, दरारा होता, दाराशी 3-3 मोटारी होत्या, आरोग्य होतं. मिळवायचं राहिलं असं काही उरलं नव्हतं. पण ते दुनियेच्या दृष्टिकोनातून. त्यांची एक अगदी छोटीशी इच्छा अपुरी राहिली होती. मी त्यांना एकदाच पप्पा म्हणून हाक मारावी एवढीच त्यांची इच्छा अपुरी होती. आणि ती मात्र राहिली ती राहिलीच. त्यांची ती एवढीशी इच्छा मी का पुरी केली नाही. मला एवढा ताठा का, कसला अहंकार होता. शब्द बापुडे केवळ वारा असं कोणत्या तरी कवीने म्हटले. मग पप्पा या 2 अक्षरांना काय अर्थ होता. अर्थ होता जो देशमुखांना माहित होता, जो मलाही माहित होता. ह्याच अर्थापोटी पप्पा ही हाक देशमुखांना माझ्या तोंडून ऐकायची होती आणि त्याच अर्थापोटी मला तशी हाक मारवली नव्हती. आणि म्हणूनच आता या क्षणी सगळा गोंधळ झालाय. आयुष्य चमत्कारिक, ठिकठिकाणी फसवी वळणं घेत आलेलं. माणूस म्हणजे काय हे फार निराळ्या तऱ्हेनं समजावून देणारं आयुष्य वाटणीला आलेलं. अवतीभोवती आजूबाजूला अशीच सगळी फसवलेली माणसं. त्या सर्व वाट न सापडलेल्या कोकरात दीपस्तंभासारखा स्थितप्रज्ञ, जवळ घेऊन प्रकाश दाखवणारा एकच एक मोठा म्हणजे प्रचंड पुरुष होता. त्याला पुरुष म्हणावं, पुरुषोत्तम म्हणावं, देवदूत की प्रत्यक्ष देव. प्रत्येक जण जन्माला येताना जसा आपला देह आपल्या बरोबर घेऊनच जन्माला येतो, त्याप्रमाणे त्याच वेळेला काहीतरी वेड पण घेऊन जन्माला येतो प्रत्येक जण. अगदी ऐन तारुण्यात काही शहाणी माणसं वेड्यासारखी वागतात, करू नये ते करतात आणि अशा लोकांचं करू नये ते केलेलं निस्तारण्यासाठी देवकुळ्यांसारखा माणूस असलं एखादं कायमचं वेड घेतो. माझ्या वयाच्या 18व्या वर्षी देवकुळे गुरुजींनी मला नानासाहेब देशमुखांची ओळख करून दिली. वीणा, यांना नमस्कार कर. हे तुझे पप्पा नानासाहेब देशमुख. यांत्रिक हालचाल व्हावी तसे मी हात जोडले. भावनेचा लवलेश त्यामागं नव्हता. आदर होता, पण तो कोणत्याही वडील आणि दानशूर व्यक्तीबद्दल असावा तेवढाच. नानासाहेब देशमुख हे नाव तसं अपरिचित नव्हतं आश्रमाला. देणगीदारांच्या यादीत देशमुखांचं नाव नेहमीच पहिल्या 5 व्यक्तीत असायचं. लोकांच्या दयेवर, दानशूरांच्या औदार्यावरच संस्थेचा प्रपंच गुरुजी सांभाळत होते. पण तरीही त्यांनी आम्हाला लाचारी शिकवली नव्हती. नानासाहेब देशमुखांना मी नमस्कार केला तो रीत म्हणून, संस्कार म्हणून.
माझे वडील या भावनेने मात्र नक्कीच नाही. ती दृष्टी तयारच होत नव्हती. कशी होणार? नानासाहेब देशमुख हे खुद्द वडील आहेत हे मला गुरुजींनी सांगितलं. ते मला केव्हा तरी न्यायला येणार आहेत याबद्दल पण समजलं होतं. आणि त्याप्रमाणे आमची पहिली भेट झाली. देशमुख म्हणाले, आणखी 2 दिवसांनी आपल्या घरी राहायला यायचंय. गुरुजींनी सांगितलं ना तुला सगळं? हो. उद्या संध्याकाळी मी तुला न्यायला येणार आहे. आपण थोडं बोलणार आहोत. 2 तासांनी मी तुला पुन्हा इथं आणून सोडणार आहे. तेव्हा संध्याकाळी 6:30 वाजता तयार राहायचं. ही उद्यासाठी साडी. गुरुजींनी मी त्या साडीचा स्वीकार करावा अशा अर्थाची खूण केली मला. मी ते पुडकं हातात घेतलं, त्यांना नमस्कार केला आणि माझ्या खोलीत आले. रात्रीची प्रार्थना संपल्यावर गुरुजींनी मला त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं. बस बेटा बस. तुझ्यावर उद्यापासून फार मोठी जबाबदारी पडणार आहे. आतापर्यंत या आश्रमात तू जे जे काही ऐकलंस पाहिलंस त्या सगळ्याची कसोटी उद्या लागणार आहे. घाबरून जाऊ नकोस. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नकोस, कारण भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेऊ देईलच याची खात्री नसते. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून पाहावी. मी माझ्या आश्रमातल्या प्रत्येक व्यक्तीला शिकवण हीच देतो. भावनाप्रधान माणसाला जगात सारखे आधार शोधावे लागतात, पण बुद्धिप्रधान माणूस हा स्वतःलाच नव्हे तर इतरांना सुद्धा आधार ठरतो. तुम्ही सगळ्या आश्रमात वाढलात. लग्नानंतर इतर मुलींना माहेर असतं. तुमच्या दुर्दैवानं तुम्हाला ते सौख्य नाही आणि आश्रम तुमचाच आहे. तो तुम्हाला कधीही दूर लोटणार नाही. पण शेवटी घर ते घर या विचाराचा मलाही विसर पडत नाही. मी हा आश्रम चालवतो तरी माझी ही भावना आहे. मग तुम्हा मुलींना काय वाटत असेल त्याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि तुमच्यापैकी प्रत्येक मुलगी स्वतंत्रपणे जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कोणत्याही परिस्थितीत मन आणि बुद्धी जागृत ठेवून वागेल याबद्दल माझा पूर्ण विश्वास आहे. आणखी काय सांगू मी हा आश्रम का सोडायचा? तर कोणत्या एका देशमुख नावाच्या माणसाला त्याच्या मुलीची एकाएकी 18 वर्षानंतर आठवण झाली म्हणून? या विचारासरशी मी गुरुजींना विचारलं, गुरुजी मी एकाएकी हा आश्रम का सोडायचा? नानासाहेब देशमुखांसाठी. त्यांचा आणि माझा काय संबंध आहेही आणि नाहीही. त्यांना माझी आत्ता 18 वर्षानंतर. मला तू हा प्रश्न विचारू नकोस. नाही, तुझं तोंड गप्प करायचं म्हणून मी हे म्हणत नाही. तो माझा धर्म नाही हे तू जाणतेस. अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो त्यामागे अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच. आता मात्र हा प्रश्न तू मला विचारू नकोस असं मी जे काय म्हणतोय त्याचं कारण इतकंच आहे की खुद्द हे सगळे प्रश्न तू मला विचारण्यापूर्वीच मी स्वतःला विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तर सध्याच्या परिस्थितीत कोणाजवळही नाहीत. त्याबद्दल माझी पूर्ण खात्री पटलेली आहे. आणि म्हणून तुला सांगतोय की मला हा प्रश्न विचारू नकोस. कदाचित देशमुखांजवळ त्याची उत्तर असते. त्यांना मी विचारू शकते हा प्रश्न? जरूर. एकमेकांच्या आयुष्यात आता तुम्हा दोघांचा प्रवेश होणार आहे, तेव्हा जास्तीत जास्त डोळसपणानं त्या आयुष्याचा स्वीकार करणं तुम्हा दोघांनाही हितावह आहे. एका आलिशान हॉटेलात मी आणि देशमुख समोरासमोर बसलो होतो. किती वेळ ते आठवत? वीणा बोल. आज काहीही बोल, काहीही विचार. तरी मी गप्प होते. मी त्यांना काय विचारणार? हा असा प्रसंग माझ्याच काय पण उभ्या जगात तरी कोणाच्या आयुष्यात आला असेल का? 18 वर्षात प्रथम एक गृहस्थ वडील या नात्याने भेटतो आणि आश्रमा पलीकडे 18 वर्षात ज्या मुलीने जगच पाहिलेलं नाही तिला म्हणतो की
काहीही विचार. काय विचारणार? एकमेव प्रश्न, माझी आठवण एवढ्या उशिरा का व्हावी? हा प्रश्न मी त्यांना विचारू शकते का? माझ्या ओठांची नकळत हालचाल झाली आणि मी तशीच थांबले. अगं बोल बोल वीणा, मोकळी हो, बोल. तुझ्या वडिलांशीच तू बोलणार आहेस, बारक्या माणसाबरोबर नाहीयेस तू. कसला संकोच वाटतोय तुला? आपण मला 18 वर्षांनी आज प्रथम भेटता आहात, तेही मोठ्या चमत्कारिक परिस्थितीत, विचित्र नात्यानं. मान्य आहे. माझ्या मनाचा गोंधळ उडालाय. नाही, मी काही विचारू शकत नाही. तुम्ही मला काहीही विचारा, काहीही सांगा, मी ऐकते. देशमुख पण गप्प बसले. त्यांनाच पुन्हा सुरुवात करावी लागली. वीणा, उद्या तू आपल्या घरी येणार. काय तुला काय वाटलं हे प्रथम ऐकलंस तेव्हा? माझी अगदी पहिली प्रतिक्रिया सांगू? अवश्य. तुम्ही मला एवढ्या उशिरा घरी का नेताय आणि मी देखील का यायचं आश्रम सोडून, असं वाटलं. नाही, ही अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया झाली. त्यात काहीच गैर नाही. तुझ्या जागी जर मी असतो तर मीही असाच विचार केला असता. मग तुम्ही त्या प्रसंगी जायला तयार झाला असतात? वीणा, तुला एक सांगू का? हे बघ, या तऱ्हेनं प्रश्न एकमेकांना विचारून आपण काहीच साधणार नाही. अशी कल्पना कर की मी जर तुला विचारलं की माझ्या जागी जर तू असतीस तर 18 वर्षानंतर आपल्या मुलीला आश्रमातून आणलं असतंस का? तर ह्या प्रश्नाचं काय उत्तर आहे तुझ्याजवळ? मी मान हलवली. बाळा, परिस्थितीनं तुला एकटीला कोंडीत पकडून तुझ्यासमोर पेच निर्माण केलाय असं तू समजू नकोस. मीही त्यात सापडलो. देशमुख असं म्हणाले मात्र मी पटकन विचारलं, म्हणजे आता मला घरी न्यायला परिस्थितीनं तुम्हाला भाग पडलं म्हणून तुम्ही आलात असं समजायचं मी? नाही, भाग पाडलं असं नाही, तर आता परिस्थिती अनुकूल झाली म्हणून लगेच आलो नाही. तुमच्या दृष्टीनं तुम्हाला सगळं सोपं आहे आयुष्य, असं कसं म्हणतेस तू? तुमचं लग्न होण्यापूर्वी माझा जन्म झाला. मला सांभाळणं शक्य नव्हतं, तेव्हा माझी रवानगी आश्रमात करून तुम्ही परिस्थितीतून सुटका करून घेतली. परिस्थिती सुधारल्यावर आश्रमातून न्यायला आला. म्हणजे मला आश्रम नको होता, त्या वयापासून मला आश्रम जवळ करावा लागला. आणि आता मी आश्रमाच्या जीवनातला एक भाग झाले तर तुम्ही मला तो आश्रम सोडायला लावताय. मी काय करावं आता, सांगा मला. नाही, अगदी खरं बोललीस, पण काही नवं नाही बोललीस. म्हणजे वेळा, तुझ्या पुढं ही प्रश्न मला उभी राहण्यापूर्वीच ती माझ्यासमोर उभी राहिली. यावर तरी तू विश्वास ठेवशील का? जरूर ठेवते, पण ही तुम्ही आपणहून तुमच्या पुढे स्वतःच्या हाताने उभी केली तसं नाही. मला घरी आणायचा हा निर्णय तुमचा आणि त्याच्या पाठोपाठ येणारी ही प्रश्न मला पण तुमचीच, असं नाही का? सगळं माझंच आहे ग, मी कुठं नाकारतोय. पण हे सगळं काल आज निर्माण झालेलं नाही. ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या क्षणापासून मी या प्रश्नचिन्हांशीच लढत आलो. तुला वाटतंय की 18 वर्ष तू एकटीनं वनवास भोगलास, पण तसं नव्हतं. 18 वर्ष मी सुद्धा वनवासातच काढले. तुझा वनवास समाजाला उघड उघड दिसत होता. तुला समाजाचं प्रेम मिळालं नसेल, पण सहानुभूती मिळाली, अनुकंपा मिळाली, दुवे मिळाली, आशीर्वाद मिळाले. आश्रमातल्या तुझ्यासारख्या 100-125 निष्पाप जीवांवर झालेले घाव समाजाला समजू शकत होते. पण माझी परिस्थिती तशी मात्र नव्हती. मी आतल्या आत जळत राहिलो. ते जळणं कुणालाही कळलं नाही, कळवता येण्यासारखंही नव्हतं. असं म्हणतात की सर्वात दुःखी कोण, तर पाण्यातला मासा. कारण पाण्यातच राहायचं असल्यामुळे त्याच्या डोळ्यात येणारं पाणी कधी कोणाला कळतच नाही. 18 वर्ष मी माशासारखा अश्रू लपवत जगलो. या सगळ्यातून सुटका शोधत होतो मी. झाली ती सुटका झाली.
पण तोवर मध्ये हा एवढा काळ गेला. आज मी पद मिळवली, दानत निर्माण केली, अफाट वैभव मिळवलं, समाज आज माझ्या पुढे वाकला आहे. आज मी कोणतंही अनैतिक कृत्य केलं तरी ते कृत्य शिरोधार्य मानणे इतका समाज बुद्धू आहे. मग कोण्या एकेकाळी हातून घडलेला प्रमाद मी जर निस्तराला निघालो तर समाज मध्ये काय येईल? विना प्रश्नचिन्हांशी सामना देण्याची इतकी वर्ष ताकद होती. आता थकलो मी. आता मला सगळी प्रश्नचिन्ह पुसून टाकायची आहेत. पण हे एक प्रश्नचिन्ह असं आहे की जे मी एकटं पुसून टाकू शकत नाही. त्यात तुझा वाटा मोठा, तुझं सहाय्य हवंय बाळा, प्लीज. मी सुन्न झाले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. टेबलावरून वाकत देशमुखांती त्यांच्या रुमालानं माझे डोळे पुसले. रुमालाला येणारा सुगंध त्या तशा मनस्थितीत पण जाणवला. मी विचारलं, आपण आपल्या घरी माझी काय ओळख करून देणार आहात? तू येण्यापूर्वीच तुझी ओळख घरी झालेली आहे. 2 महिन्यांपूर्वीच माझे वडील वारले. कदाचित तू पेपर मधनं वाचलं असशील. ही गोष्ट वडिलांना सांगण्याचं परवापर्यंत धाडस नव्हतं माझ्यात. हा, पण ते वारल्यावर मी आईला ही गोष्ट सांगितली, माझ्या दोन्ही मुलांना सांगितली, आणि मुख्य म्हणजे बायकोला सांगितले. तिनं तिचं अंत्यकरण अत्यंत विशाळ केलं. म्हणूनच मी आता तुला घरी चल म्हणू शकतोय. आज सगळं घर तुझ्या स्वागतासाठी हात पसरून तुला कुशीत घेण्यासाठी आसुसलंय. वीणा बेटा, मन मोठं कर. तुझ्या बापाचा अपराध पोटात घाल. माझ्या पत्नीनं मला उदार मनानं क्षमा केली. तिच्या एवढी तू मोठी हो. मला तृप्त कर. हो म्हण. मला बाबा म्हण आणि माझं सगळं घर धन्य कर बेटा, प्लीज. मी येईन उद्या. त्यांनी डोळे पुसले. आम्ही उठलो. देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर सगळी वास्तू हात पसरून मला कुशीत घेण्यासाठी उभी होती. माझे दोन्ही भाऊ समोरच होते. त्यांच्या मागे हातात भाकरीचा तुकडा घेऊन एक बाई उभी होती. तिनं पुढं येऊन माझी दृष्ट काढली. हातातला भाकरीचा तुकडा माझ्यावरून ओवाळून टाकला, पायांवर पाणी घेतलं आणि तिथं दरवाजातच मला कडकडून मिठी मारली. तिच्या डोळ्यातून पाण्याची धार ओघळली. कुणीही न सांगता आतून प्रेरणा व्हावी तशी मी बोलून गेले, आई डोळे पुस, मी आली आहे आता. मला मात्र रडायला आलं नाही. कसे आदल्या दिवशी देशमुखांनी मला आश्रमात सोडल्यावर त्या क्षणी मी गुरुजींच्या गळ्यात पडून एवढी रडले की समजूत घालून गुरुजीच नव्हे तर आश्रमातल्या मुली सुद्धा थकल्या. रात्रभर माझ्या डोळ्याचं पाणी खळलं नाही. आश्रमाच्या खोल्यांमधून मी हिंडून घेतलं. इथं माझं बालपण गेलं. आम्ही सगळ्या पोरक्या आई बाबा विना वाढणाऱ्या मुली अनेकदा या वास्तूत एकमेकींच्या गळ्यात गळे घालून हसलो आणि रडलो. आश्रम सोडताना विचार येत होते की 18 वर्षानंतर का होईना पण आपल्या घरी चल असं म्हणणारं मला कुणीतरी भेटलं. अर्थात त्या भेटीचं मला कोणतंच स्वयंसूतक नव्हतं. पण इतर मुली नक्की तुलना करीत कष्ट झाले असते. सगळी रात्र अशी रडण्यात गेली. आता डोळ्यात पाणी येत नव्हतं. डोळे नुसतेच चुरचुरत होते. देशमुख, माझे 2 भाऊ सुरेश, रमेश, माझी आई, सर्वांनी माझ्याबरोबर फिरून मला सगळं घर दाखवलं. नंतर एका बंद दरवाजासमोर येऊन आम्ही उभे राहिलो. त्या दरवाजावर एक तोरण लावलं होतं. देशमुख म्हणाले, उघड दार उघड. मी ते दार लोटलं. ही तुझी खोली. खोलीतून उदबत्तीचा मंद सुवास आला. माझ्याबरोबर माझ्या त्या खोलीत सर्वजण काही काळ थांबले. मग देशमुख म्हणाले, चला तिला जरा वेळ एकटीला बसू दे आता तिच्या खोलीत. फार शिरून गेली आता. कालपासून तिच्यावर फार ताण पडलाय. चला सगळे चला. सगळे बाहेर गेले. सगळ्यांच्या मागून देशमुख गेले आणि जाताना त्यांनी दरवाजा लोटून घेतला.
मी आता या खोलीची मालकी. तसं हे सगळं घरच आता माझं. पण कोणतीच भावना आता प्रकर्षानं का होत नव्हती. मी मोहरून पण गेलेली नाही, गोंधळलेली पण नाही, मन जड झालेलं नाही आणि हलकंही नाही. स्थितप्रज्ञावस्था म्हणतात ती अशीच असेल का? ह्या घरी एवढी सुबत्ता आहे, पण पण देशमुखांची बायको रसरसलेली दिसली नाही. हे वैभव तिच्या अंगी लागलेलं नाही. आपण या बाईला उत्स्फूर्तपणे आई कसं म्हणाल? काल बोलता बोलता देशमुख म्हणाले, मला पप्पा म्हण, माझं घर धन्य कर. देशमुखांना पप्पा म्हणायचं कसं तरीच वाटतं. 18 वर्षानंतर ते मला आता घराचं सुख देऊ पाहतात. ते मला सुख द्यायचं म्हणून की स्वतःचा अहंकार सुखवायचा म्हणून? ताप आहे. डोंट वरी, काळजीचं काही कारण नाहीये. आजच्या दिवसात मला तपासायला आलेल्या 5व्या डॉक्टरांनी तेच निदान केलं. देशमुख माझ्या उशाशी बसले होते. त्यांनी माझा हात हातात घेतला. पायाशी आई बसली होती. समोर गुरुजी उभे होते. माझ्या तापाचा आजचा 3रा दिवस होता. त्या घरी येऊन मला 3च दिवस झाले होते, पण माझ्या तापानं सगळं घर इतकं जवळ आलं होतं की मध्ये काही भिंती राहिल्याच नव्हत्या. उषा पायशाशी माणसं होती. सुरेश रमेशची धावपळ चालली होती. आई अधूनमधून यायची. देशमुख त्यांचा जीव खोलीत ठेवूनच कामावर जायचे. पण त्यांनी त्यांच्या खोलीतला फोन माझ्या पलंगाजवळ आणून ठेवला होता. माझ्या औषधांच्या वेळी त्यांचा बरोबर फोन यायचा. हॅलो. हा बेटा, बाळा, औषधाची वेळ झाली तुझी, घेतलंस का? घेतलं. हा, बरं दूध वगैरे काही घेतलंस की नाही? घेतलं. हा, आता शांत पडून राहायचं. हा, कसलाही विचार करायचा नाही. मी विचार नाही करत कसला. असं म्हणतेस पण झोपेत बडबडतेस. कधी? अरे काल रात्रभर बोलत होतीस. कोण म्हणतो? कोणी कशाला म्हणायला हवं. मी रात्रभर उशाशीच होतो तुझ्या. तुम्हाला झोप नाही माझ्यामुळं? नाही नाही, आता त्याचा काही विचार करायचा नाही. मी येतोच आहे संध्याकाळी. स्वस्थ पडून राहायचं. हा, बघ समोर कृष्णाची मूर्ती आहे बघ, छान मनन कर. हा, देशमुखांनी माझं नाव कॉलेजात घातलं. पुढे मी MA होईपर्यंतची ती मधली वर्ष खरोखर कशी संपली हे कळलंच नाही.
त्या 6 वर्षांच्या कालखंडाला दुःखाचं म्हणता येईल असं एकच गालबोट लागलं. ते म्हणजे आजीचा, देशमुखांच्या आईचा मृत्यू. मी MA झाले आणि कॉलेजातल्या प्राध्यापकांशी माझं लग्न ठरलं. देशमुखांना ही गोष्ट सुरेश रमेशकडून कळली. ही गोष्ट म्हणजे माझं प्राध्यापक गडकरी यांच्यावर प्रेम बसलंय ही. देशमुखांनी लगेच गडकऱ्यांची भेट घेतली आणि लग्न पक्क करून टाकलं. लग्न ठरवताना पण त्यांना थांबायला सवड नव्हती. इतर जी सौख्य देणं देशमुखांच्या हातात शक्तीत होतं ती सगळी सौख्य त्यांनी माझ्यावर 6 वर्षात उधळली होती. सुरेश रमेशवर त्यांचा जीव होताच, पण त्यांना मुलीचं वेळ किती होतं ते गेल्या 6 वर्षात मला प्रत्येक क्षणी जाणवलं होतं. विवाहाचा सोहळा अख्ख्या मुंबईत गाजला. वैभवानं डोळ्याचं पारणं पिटलं. हनीमूनला सिमल्याला जायचं ठरलं. देशमुख, रमेश, सुरेश स्टेशनवर निरोप द्यायला आले. गाडी हलणार तशी देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. घशातल्या घशात कड दाबीत ते भरलेल्या आवाजात गडकऱ्यांना म्हणाले, माझ्या बिळाला सांभाळा. देशमुखांचा हात पकडत मी म्हणाले, तुम्ही किती केलं ते मी नाही सांगू शकणार. ह्या जन्मी सोडाच, पण पुढच्या 7 जन्मात देखील माझ्या भावना व्यक्त करायला मला शब्द नाही सापडणार. मी तुमच्यासाठी काय करू सांगा. तेवढ्यात गाडी झाली. गाडी बरोबर चालत डोळे न पुसता देशमुख म्हणाले, बाळा, मला एकदाच अंतःकरणापासून पप्पा म्हणून हाक मार. मी त्या हाकेसाठी 6 वर्ष वाट पाहिली आहे. 6. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी हाक मारणार तोच प्लॅटफॉर्मवरच्या एका आम्हाला मध्येच पळायला सुरुवात केली. त्याचे पैसे राहिले होते एका प्रवाशाकडून घ्यायचे. मी नुसताच हात करीत राहिले. देशमुखांची मूर्ती दूर होत दिसेनाशी झाली. कितीतरी वेळ ते हात करत उभे होते. मधुचंद्रावरून मी परतले आणि नंतर मात्र कुंडलीतले सगळे शुभग्रह वक्री व्हावेत अशा घटना घडायला लागल्या. केवळ 4 दिवसांच्या तापाचं निमित्त होऊन आईनं या जगाचा निरोप घेतला. डॉक्टरांनी सांगितलं, मेंदूतली धमनी अचानक तुटली हे कारण आहे. आता हे असं का व्हावं? तर विचारांचा ताण असह्य झाला म्हणून. त्याचा अर्थ मी माझ्यापाशी इतकाच लावला. तोही माझ्या पुरताच की माझ्या आगमनापायीच आईला एवढा मनस्ताप झाला. तिनं माझं स्वागत केलं. 6 वर्ष ती माझ्याशी चांगली वागली, पण नेहमी दबलेली वाटायची, उदास वाटायची. ती कधी फुलली नाही, स्वतःच्या संसारात हरवली नाही. तिनं देशमुखांना क्षमा केली, पण तेवढ्या मोठ्या गुन्ह्याला क्षमा करता येण्यासाठी जी ताकद लागते ती आईत नसावी. तिनं धारण केलेली शांती तिलाच पेलली नाही. न पेलणाऱ्या पट्टीत ती गात राहिली. ती पट्टी आपलीच आहे, आपल्याला ती सहज पेलते असं भासमय विश्व तिनं स्वतःभोवती उभं केलं. तिनं धारण केलेली क्षमाशील वृत्ती तिचाच बळी मिळाल्यावर शांत झाली. आणि आईला जिवंत समाधी घ्यायला भाग पडलं ते केवळ देशमुखांमुळे. त्या माऊली पुढं, पर्वतप्राय मूर्ती पुढं देशमुख आणखी छोटे ठरले. हे खुद्द देशमुखांनी जाणलं. ते एकदम थकले, वृद्ध झाले. त्यांचं सगळ्यातून मन उडालं. टवटवीत वृत्ती कोमेजून गेली. हसरा चेहरा मलूल झाला. बायकोच्या अकाली मृत्यूला आपण जबाबदार आहोत हेच देशमुखांनी मनात घेतलं. त्यात त्यांची शुद्ध गेली. कधी काही बेशुद्धीत बोललेस तर माझं नाव घ्यायचं, म्हणायचं, माझी एकच इच्छा पुरी व्हायची राहिली आहे बाळा.
मला जरा बरं वाटतंय. गुरुजी, मी कोणासाठी रडते मला खरंच कळत नाही. असं असेल तर मी सांगतो. हातून अन्याय घडला या जाणीवेचं दुःख आहे. अन्याय कोणावर? नानासाहेबांवर. विणा मला मन घट्ट कर. खर तर हे सगळं बोलायची वेळ नाही, पण तरी बोलतो. हसताना प्रतारणा झाली तर चालेल, पण रडताना होऊ नये. ऐक बेटा, त्याने एका दमातच मला सगळं सांगू देत. नानासाहेबांची पत्नी हीच तुझी खरीखुरी आई. लग्नापूर्वी तिनं तुला जन्म दिला. तिचं बाळंपण आश्रमानं केलं. नियमाप्रमाणे तुला आम्ही ठेवून घेतली आणि आईला घरी पाठवलं. तुझ्या जन्मानंतर 3 वर्षांनी तुझ्या आईचा आणि देशमुखांचा विवाह झाला. आश्रमाच्या नियमानुसार आपलं पूर्वायुष्य लग्नापूर्वी तुझ्या आईनं देशमुखांना सांगायला हवं होतं, पण तिच्यात तेवढं धैर्य नव्हतं. लग्नानंतर ती तुला विसरू शकली नाही. पण तुझ्या आईचं दुःख रतीभर कमी झालं नाही. वात्सल्याची भूक दाबून ठेवावी लागली तिला. तू समोर दिसत होतीस, पण वर्षाव करायला बंदी होती. तिनं खऱ्या खुऱ्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली असती तर कदाचित तुझ्या सासून, तिच्या सासून नक्की ओळखलं असते. कारण ती सुद्धा एक आई होती. ही कसर मग देशमुख भरून काढत होते. त्यांच्या त्या महान यज्ञाची सांगता तुझ्या पप्पा ह्या एका हाकेनं होणार होती. पण गुरुजींचे पुढचे शब्द ऐकूच नाही. आकाशापेक्षा भेटून जाईल असा पप्पा ज्या हाकेची पप्पांनी वाट पाहिली होती 6 वर्ष. बेटा, तुझ्या या हंबरड्यांनी या भिंती हादरतील, जमीन कोपेल, आकाशी कदाचित दुहंगेल. पण विणा बेटा, तुझ्या पप्पांना ही हाक आता कधी ऐकायला नाही जायची. ते फार दूरवर गेलेत, फार दूरवर. तसे मला असं वाटतंय की आमच्या या कथेतल्या देवपुळे गुरुजींनी जे सांगितलंय त्याप्रमाणे खरंच भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नये. आपला कुठलाही निर्णय हा बुद्धीच्या निकषावर ठासून तपासून बघून मगच निर्णय घ्यायला हवा. कारण भावना प्रधान माणूस हा नेहमीच त्याला आधार शोधावे लागतात, पण बुद्धिप्रधान माणूस हा स्वतःबरोबरच इतरांना देखील आधार शोधणारा, आधार देणारा असतो. मला असं वाटतं की माणसाने किंवा आपण कधीच कुठल्याही नात्यातले पूर्वग्रह, चुकीचे दूषित पूर्वग्रह मनात ठेवून, कुठल्याही प्रकारची अढी मनात ठेवून नाती कधी रेटू नयेत. तर मनातला हा जो काही सगळा कचरा आहे त्या सगळ्या कचऱ्याचा लवकरात लवकर निचरा करून ती नाती खूप छान हळूवारपणे जपा आणि जोपासा. अगदीच. मला वाटतं कथा वाचन हा एक एक्सपिरियन्स असतो आणि तो जसा वाचणाऱ्याला आनंद देतो तसाच समोरच्याला सुद्धा तो आनंद देतो. तर आम्ही ही वाचलेली पप्पा ही कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्हाला. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. आणि हा तसंच रसिक हो, सध्या आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये आहोत, आपल्या घरातच आहोत. तर हे जगावर हे कोरोनाचं फार मोठं संकट कोसळलेलं आहे. तर ह्या कोरोना नावाच्या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी म्हणून आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान, तसंच आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसंच महापौर, महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, ठाणे आर्ट गिल्ड,
टीम नाटक 12 मास आणि लोकसत्ता.com यांच्या वतीने आम्ही देखील तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आहोत की कृपया कृपया आपल्या घरीच थांबा. कारण तुम्हाला जर काही एखादी खूप महत्वाची काही गरज असेल, काही वस्तू बाहेरनं घेऊन यायची असेल, अगदी जीवनावश्यक असेल, तर ती फोनवरनं किंवा ऑनलाईन मागवा. पण कृपया घरातच थांबा, घरातच राहा, सुरक्षित राहा, निरोगी राहा. नाही आणि मला असं वाटतं की स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या बरोबर इतरांची सुद्धा काळजी घ्या. हो. आणि मला असं वाटतं की आमची खात्री आहे की हे जे संकट आहे कोरोनाचं, ते संकट लवकरच टळणार आहे आपल्या सगळ्यांवरचं आणि पुन्हा सगळं व्यवस्थित अगदी सुरळीत सुरू होणार आहे. पण हे सगळं सुरळीत सुरू झाल्यानंतर एक गोष्ट मात्र विसरायची नाहीये. आमचं हे जे नाटक आहे 12 मास, डॉक्टर सदानंद देशमुख यांच्या कादंबरीवर आधारित हे जे नाटक आहे 12 मास, ते नाटक बघायला अजिबात विसरू नका. ते नाटक नक्की बघायला या. कारण या नाटकाला यावर्षी झी नाट्य गौरवमध्ये सगळ्यात जास्ती 9 नॉमिनेशन्स मिळालेली आहेत. त्यामुळे हे नाटक नक्की बघायला या, पण सगळं सुरळीत झाल्यानंतर. नक्कीच. आता आपण 5 मिनिटाची विश्रांती घेणार आहोत आणि त्यानंतर 12 मासच्या या पेजवरच आपल्याला भेटणार आहेत शिरीष लाटकर. ते आपल्यासाठी शंकर पाटील यांच्या बळीव या पुस्तकातली शाळा नावाची कथा वाचणार आहेत. तर भेटूया 5 मिनिटांनी. तोपर्यंत 12 मासचं हे जे फेसबुक पेज आहे त्या पेजला लाईक करा, फॉरवर्ड करा आणि शेअर करत राहा नक्की. तोपर्यंत बाय.